नमस्कार, मी सोनल तांबे. ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. फक्त ग्लोबल महाराष्ट्र 24 वृत्तवाहिनीच्या आपल्या हक्काचे विचार. नमस्कार, ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूजमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आपण आहोत लोढा हेवन प्रभागातील निवडणुकीच्या अनुषंगानं या ठिकाणी होऊ घातलेली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक आणि त्या अनुषंगानं या विभागातील नागरी समस्या जाणून घेण्यासाठी आमच्यासोबत इथल्या महिला आणि पदाधिकारी जे राजकीय पक्षाशी निगडीत सुद्धा आहेत आणि त्याशिवाय या विभागातले नागरिकही आहेत आणि या नागरिकांना ज्या समस्यांची त्यांना झळ पोचलेली आहे आणि त्यांचा आक्रोश या ठिकाणी आपण हे सर्व नागरिक पाहतात. निश्चितपणे हे सर्वजण आज आमच्याशी या ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूजशी निश्चितपणे एक दिलखुलासपणे बोलणार आहेत आणि त्यांच्या समस्या आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. काय नाव आपलं म्हणतात? आफरीन पटेल. आपण लोढा हेवन मध्ये राहता? हो हो. लोढा हेवन या शहराबाबतीत आपल्याला इथल्या समस्येबद्दल आणि आपल्याला जाणवली समस्या नेमकी ती कोणती? ॲक्च्युली मी पहिलं सविस्तर सांगू इच्छिते. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची जी निवडणूक आता चाललेली आहे त्याच्यामध्ये जे उमेदवार पहिले होते 5 वर्षापूर्वी जे निवडणुकीमध्ये उमेदवार होते त्यांनी म्हणजे एवढं चांगल्या पद्धतीने वर्क नाही केलेलं आहे आणि प्लस जे कर आपण भरलेला आहे, टॅक्स भरलेला आहे त्या हिशोबाने आपण त्यांना भरलेला आहे पण त्या हिशोबाने तेवढं आपल्याला त्यांनी प्रोव्हाइड काही केलेलं नाही आहे. त्यामुळे लोढामध्ये पाण्याचा प्रॉब्लेम आहे, प्लस रस्त्याचं काम चांगलं नाही आहे, पूर्ण जागेजागी खड्डे आहे, पूर्ण ट्रॅफिक एवढी जाम आहे की 2-3 तास तरी आपण तिकडं अडकतोच. ऑफिस टाईममध्ये कधी आपण बाहेर निघालो कुठे फंक्शनमध्ये जायला तर आपण हमखास 2 तास आपण कल्याण फाट्यावरच अडकणार, हे तर 100% सांगणारच. आणि प्लस माझी इच्छा आहे की मनसेला एकदा आपण उमेदवार आहे जे आपले त्यांना आपण निवडून द्यायला पाहिजे. त्यामुळे आपल्याला थोडंसं म्हणजे ते चांगलं काम करणार आहे हे मला असं म्हणजे 100% मला खात्री वाटते. अच्छा, खात्री याच्यासाठी वाटते की ते नवीन चेहरे आहेत, नवीन चेहऱ्यांना एकदा संधी द्यायलाच पाहिजे. असं ते कशासाठी तुम्हाला वाटतं असे नवीन चेहऱ्यांना संधी? कारण की ते एक युवा नेते आहे प्लस आणि त्यांचं दुसरं एक चांगला पॉइंट आहे की ते मनसेमध्ये त्यांनी खूप काळ काढलेला आहे आणि तिसरं पॉइंट म्हणजे ते प्रत्येकाच्या घरी जाऊन त्यांनी त्यांचे प्रॉब्लेम, लोकांचे प्रॉब्लेम समजलेले आहेत. त्याच्यासाठी तुम्ही त्यांना निवडून द्या. आणि तुम्हाला काय वाटतं ताई? मला पण असंच वाटतंय की एकदा तरी मनसेला संधी द्यावं आणि निवडून आणावं, कारण की मराठी माणसासाठी काम करते राजसाहेब आपले, त्याच्यासाठी हे आपले मनसेवाले खूप गरजेचे आहेत निवडून आणून. इथल्या समस्येबद्दल काय सांगा? कोणत्या समस्या आपल्याला जाणवतात? इथले समस्या पण खूप आहे. आपण सांगायला गेलो तर गटारीचे प्रॉब्लेम आहेत, ट्रॅफिकचे प्रॉब्लेम आहेत. ट्रॅफिकच्या त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय वाटतं? काय अपेक्षित आहे ह्या नवीन उमेदवारांकडनं आपल्याला? दादवड मॅडम, आपण या विभागातल्या जिल्हा परिषद सदस्य होतात आणि आपल्याला या विभागातली पुरेपूर माहिती आहे. इथले ज्या असणाऱ्या समस्या, त्या समस्येबद्दल आपण काय सांगा? मी सांगू इच्छिते की इथे भरपूर समस्या आहेत. बऱ्याच लोकांच्या सोसायट्यांमध्ये गटारीचे प्रॉब्लेम आहेत. आपल्या सोसायटीमध्ये पावसाळ्यामध्ये भरपूर पाणी भरतं, त्याच्यामुळे लोकांना खूप प्रॉब्लेम होतात. तसेच रोडचे पण खूप प्रॉब्लेम आहेत आणि मुलांना डोंबिवलीला इकडे तिकडे कॉलेजला जावं लागतं, त्यांच्यासाठी बसची पण सुविधा नाही. तुम्हाला काय वाटतं नवीनांना संधी दिली पाहिजे असं? नवीन उमेदवारांना जर तुम्ही संधी दिली तर इथे लोढामध्ये खूपच बदल घडेल आणि नवीन नेतृत्व जे आहेत उमेदवार आता उभे राहिलेले ते धडाडीचे कार्यकर्ते, ते कार्य करू शकतात आपल्या लोढामध्ये. त्याच्यामुळे मला वाटतं की त्यांना निवडून द्यावे. कोणत्या प्रकारचं काम झालं पाहिजे जे तुम्हाला वाटतं? मला वाटतं रोडचे काम पहिल्यांदा व्हायला पाहिजे, गटारीचे कामं व्हायला पाहिजे आणि आपल्या सोसायट्यांमध्ये भरपूर सोसायट्यांमध्ये पाणी साठतं, ते पहिलं काम करायला पाहिजे. त्याला आपण आणि लाईटीचा पण प्रॉब्लेम खूप आहे. लाईटी वगैरे सतत जात असतात, त्याच्यामुळे आम्हाला सुद्धा मेसेज करावे लागतात, साहेब लाईट गेली. अच्छा, विजेचा प्रॉब्लेम तर या ठिकाणी आपल्याला जाणवतो. त्याशिवाय या शहराला स्वच्छता, गटारे असतील, नाले असतील
आणि रस्त्याची जी दुरावस्था आहे ती कल्याण डोंबिवली महापालिकेने जो प्रशासकीय कारभारामध्ये जेव्हा ते होते आणि आता नुकत्याच निवडणुका जाहीर झाल्यात आणि त्या अनुषंगानं लोकांना खूप नवीन आणि नवख्या चेहऱ्यांकडनं अशी अपेक्षा आहे की त्यांनी या विभागासाठी काही नव्यानं काहीतरी करण्यासाठी त्यांनी प्रयत्न करायला हवेत, अशा या नवख्या उमेदवारांकडनं आपला या सर्वांना अपेक्षा आहे. ताई, काय सांगाल आपण? हा, बरोबर बोलले ताईंनी की खरोखर त्यांना संधी द्यायला पाहिजे नव्याने. आणि भरपूर आपल्या इथे प्रॉब्लेम्स आहेत. मेन म्हणजे ट्रॉफिक, खूप ट्रॉफिक असते. कारण इथून आपल्या इथून चौकातून जरी निघायचं असलं तरी पण आपल्याला नाक्यावर म्हणजे स्टॉपला जायला 15 ते 20 मिनिटं लागतात. पण आणि गटारीचे कामं, परत पावसामध्ये तर भरपूर सोसायटीमध्ये आपल्या शिवाजी सर्कलमध्ये तर पूर्ण पाणी असतं, हर एक सोसायटीमध्ये पाणी असतं. तर आपण चान्स दिला पाहिजे त्यांना नव्याने की त्यांनी या लोढामध्ये एक बोलते ना बदलाव. तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सैनिक आहेत म्हणून बोलताय की नागरिक म्हणून? नागरिक म्हणून बोलते. अच्छा, नागरिक म्हणून तुम्हाला असं वाटतं की नव्यानं संधी देऊन आपल्याला काम केलं पाहिजे. ताई, आपण काय सांगाल या बाबतीत? मी असे सांगेन की इथे चांगले हॉस्पिटल नाहीयेत, एक कॉलेज बनलं पाहिजे. इतका मोठा एरिया पण कॉलेज एकही नाही इथं. म्हणजे शैक्षणिक दृष्ट्या इथं काहीतरी झालं पाहिजे, काहीतरी शैक्षणिक झालं पाहिजे. म्हणजे एखादं हॉस्पिटल वगैरे झालं पाहिजे. म्हणजे महापालिकेचं किंवा सरकारचं महानगरपालिकेचं एकही हॉस्पिटल इथं नाहीये. अच्छा, स्वच्छतेबाबत आपण काय सांगाल? स्वच्छता तर एकदम इथं नाहीयेच. मग महापालिकेचं त्यांच्याकडे रोड दुर्लक्ष एकदम- असं म्हणायचं हा. तुम्हाला? एकदम खड्ड्यामुळे नाही, आपण सर्वजण तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आहात म्हणून बोलताय की नागरिक म्हणून बोलताय? नागरिक म्हणून बोलताय. कारण का ज्या त्या पक्षाचे लोक असतात आणि प्रत्येकाला असं वाटतं की माझ्या पक्षाच्या लोकांनी किंवा उमेदवारांनी हे काम केलं पाहिजे. निश्चितपणे या सगळ्यांची अशी अपेक्षा आहे की आमच्या उमेदवारांनी एक चांगलं, एक सक्षम उमेदवार आणि कृतिशील कार्यकर्ता म्हणून त्यांनी या विभागात सर्वतोपरी जो सर्वांगीण विकास आहे याच्याकडे लक्ष केंद्रित करून या भागाचा विकास झाला पाहिजे. या दृष्टीनं मला वाटतं या ठिकाणी आमच्या गायकरताई आपण बराच वर्ष या ठिकाणी राहताय आणि या भागातली आपल्याला परिस्थितीची जाणीव आणि या परिस्थितीचं आहे. तुम्ही दिलखुलासपणे बोलू शकता की या विभागाला जे अभिप्रेत, ज्या विभागामध्ये आपण 20-21 वर्षापासून राहताय, आपण इथल्या ज्या समस्या आहेत त्या समस्येची आपल्याला पुरेपूर जाणीव आहे, आपल्याला त्याची झळ पोचलेली आहे, काय सांगा? लोढामध्ये ना जास्त करून पावसाळ्यामध्ये जास्त पाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाणी भरतं. मग जे शाळेची मुलं वगैरे आहेत त्यांना कमरेपर्यंत पाण्यातून शाळेमध्ये जायला लागतो. दुसरा प्रश्न असा आहे की रोड आहेत ना, जे रस्ते आहेत लोढाचे ते एकदम खराब आहे. त्यांच्यामध्ये म्हणजे गुडघ्या एवढे असे खड्डे वगैरे आहेत, लोकांचे ॲक्सिडेंट होतात, लहान मुलं पडतात वगैरे त्याच्यामध्ये. आणि याच्या लोढामध्ये खूप अशी म्हणजे परिस्थिती वाईट आहे की जेणेकरून पाण्याचा प्रॉब्लेम आहे. काही सोसायट्यांना पाणी येत नाही आहे, आणि लाईटीचा पण प्रॉब्लेम आहे, लाईट पण सारखी जात राहते. या सगळ्या समस्यांची जाणीव आपल्याला आहे. आपल्याला वाटतं की आपण जे उमेदवार पक्षानं केलेले उमेदवार उभे आहेत ते निश्चितपणे आपल्या पाठीशी उभे, या समस्येची जाणीव म्हणून ते आपले प्रश्न सोडवतील असं आपल्याला सर्वांना वाटतं. निश्चितपणे या भागातला खुंटलेला विकास जो नागरिकांना अपेक्षित होता तो झाला नाही, असंच यावरून आपल्याला निश्चितपणे दिसतंय. धादवडताई, आपण थोडंसं आपल्या बोलण्याच्या मनस्थितीत दिसताय, त्याच्यामुळं धादवडताई एक सुशिक्षित आणि ह्या विभागातल्या महिला नागरिक आहेत. नेहमीच त्यांची या मनसेच्या चळवळीत त्यांची धडपड आणि एकंदरीत त्यांचं काम पाहिलं तर ताई काय सांगाल? मला असं वाटतं की आपण हे 4 उमेदवार निवडून देणं हे गरजेचे आहे. मनसेचे कार्यकर्ते नवीन हे युवा यांना निवडून देणं हे खूप गरजेचे आहे, कारण आपले कामं तेच करू शकतात असं मला वाटतंय. म्हणजे मनसेचे आहेत म्हणून असं वाटतं का? नाही, एक तुम्ही या विभागातल्या नागरिक पण? हो, मी या विभागातली नागरिक आहे म्हणून असं मला वाटतं. पण मनसेचे कार्यकर्ते जर निवडून दिले तर मला असं वाटतं की आपण काहीतरी कुठे चांगलं वातावरण निर्माण होऊ शकतं लोढामध्ये. धन्यवाद. या ठिकाणी आमच्या सोबत अजून एक मनसेचे पदाधिकारी, ते विभाग क्रमांक 13चे
सन्माननीय अशोकजी गायकर साहेब आमच्यासोबत आहेत. त्यांनाही या इथल्या परिस्थितीची जाणीव मला आहे आणि त्या अनुषंगाने ते सुद्धा आज आमच्याशी ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूजशी बोलण्यासही इच्छुक आहेत. काय सांगाल गायकर साहेब? नक्की ज्या विभागाचं जर आपल्याला परिवर्तन घडवायचं असेल तर जे 4 उमेदवार माननीय आपले लाडके आमदार राजदादा पाटील तसेच माननीय विनोददादा पाटील यांचे हे 4 तरुण तडफदार आणि कार्यसम्राट असे उमेदवार या ठिकाणी आपल्याला दिले आहेत आणि त्यांना जर निवडून दिलं नक्कीच आपल्या विभागाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही हे मी तुम्हाला खात्रीशीर सांगू शकतो. याचं कारण एकच आहे तर मी मनसेचा म्हणून हे बोलत नाही तर कारण मागचे जे नगरसेवक होते त्यांनी या ठिकाणी कुठलेही काम केलेले नाहीये. ते पण आपणच नगरसेवक निवडून दिले होते परंतु त्यांच्याकडून एकही काम झालेलं नाही. त्यांना मेन तर त्यांना नगरसेवकाची कामं काय असतात हे सुद्धा माहीत नाही. त्यामुळे ना लोणामध्ये रस्ते चांगले झाले, ना पाण्याची सोय झाली, ना गटर लाईन झाली, ना लाईटीचं काही झालं. जे काय पूर्वीचं आहे आता आपला एक उमेदवार आहे निलजे गावातील माननीय निवृत्ती पाटील साहेब. हे ज्यावेळेस निलजे गावात सरपंच होते त्यावेळेस त्यांनी लोणामध्ये लाईटीची व्यवस्था केली, प्रत्येक सोसायटीमध्ये ब्लॉक टाकले. म्हणजे त्यांनी त्यांच्या काळामध्ये चांगलं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांना जर आपल्या विभागातून चांगलं मताधिक्य दिलं तर नक्कीच आपल्या लोणाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. त्याचप्रमाणे आपल्या हेडुसनचे तकदीरजी कालन साहेब हेही कार्यसम्राट सरपंच आहेत. त्यांनी त्यांच्या गावाचा विकास अतिशय उत्कृष्टपणे केलेला आहे. त्यांना महाराष्ट्र शासनाने तसा पुरस्कार पण दिलेला आहे आणि अशी माणसं जर आपण निवडून दिली तर आपल्या युगाचा विकास होण्यासाठी वेळ लागणार नाही. आणि म्हणून माझी सर्व लोणातील रहिवाशांना विनंती आहे का पक्ष वगैरे न पाहता कार्य करणारे कोण आहेत, कार्यसम्राट कोण आहेत, का कुणाला अनुभव आहे. कारण प्रत्येक उमेदवाराला ग्रामपंचायतीमध्ये गेली 5-5, 10-10 वर्षाचा अनुभव आहे आणि ते आज पण कार्यरत आहेत. त्यामुळे मला तरी वाटतं की सगळ्या नागरिकांना विनंती आहे माझी की आपण सर्वांनी एका मताधिक्याने 4ही उमेदवार आपले रेल्वे इंजिनचे 3 आणि मशालीचा 1 असे 4ही उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावेत आणि आपल्या लोणाच्या विकासासाठी त्यांना आपण शुभेच्छा देऊया. धन्यवाद. धन्यवाद गायकर साहेब. यानंतर आपल्यासोबत अजून एक मनसेचे तरुण तडफदार पदाधिकारी आमच्यासोबत बोलणार आहेत. या ठिकाणी अशोक गायकर यांनी त्यांचा खास जो रोष होता तो आपल्याकडनंच निवडून आलेल्या प्रतिनिधीवरती होता आणि त्यांनी मुळातच या विभागाला कोणती विकासाची दिशा दिली नाही असं त्यांच्या एकंदरीत बोलण्यातनं जाणवलं. ढोलम साहेब काय सांगाल आपण या एकंदरीत परिस्थितीवर? साधारणतः आमच्यासारखे तरुण समाजकारणात राजकारणामध्ये काम करत असतात आणि साधारण 8 वर्षानंतर ही निवडणूक लागली. पूर्ण महाराष्ट्राची परिस्थिती बघितली तर महाराष्ट्रामध्ये उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी खून पाडले जातात. अक्षरशः उमेदवार इथे निवडणुकीच्या आधी बिनविरोध निवडून येत आहेत. अशा परिस्थितीमध्ये आमचं कुठेतरी सौभाग्य आहे की आमच्या विभागातील नागरिकांना निदान 15 तारखेला पिकनिकला न जाता मतदान करता येईल. आणि त्या उद्देशाने माझं वैयक्तिक पक्षाचा पदाधिकारी म्हणून मी असं सांगेन की रेल्वे इंजिनला मतदान झालं. रेल्वे इंजिनचे उमेदवार राजूदादांचे शिलेदार, राजसाहेबांच्या नेतृत्वातले सर्व शिलेदार, राजविचारांचे शिलेदार जर निवडून आले तर एक महिलांचं सुरक्षीकरण असेल, शैक्षणिक दृष्ट्या जे आमच्यासारख्या तरुणांसाठी पुढे जे शैक्षणिक जो काय आपल्याला लाभ घेता येईल त्यासाठी भांडणारे आमचे उमेदवार आहेत, त्यासाठी भांडणारे आमचे मनसैनिक आहेत. आणि तुम्ही जर पाहत असाल महाराष्ट्रातली परिस्थिती तर अनेकशे पत्रकार देखील असं मीडियामध्ये बोलतायत की ज्या ज्या वेळेला मराठीवर अन्याय होतो, ज्या ज्या वेळेला महिलांवर अन्याय होतो, ज्या ज्या वेळेला तरुण संकटात असतात त्या त्या वेळेला राजसाहेबांचे शिलेदार पहिले धावून जातात. आणि आता कुठेतरी विभागातील लोक आपले सर्व जनता असेल किंवा पूर्ण महाराष्ट्रातली जनता असेल यांना कुठेतरी एक राजसाहेबांना, आपल्या राजूदादांना बक्षीस म्हणून मत देणं गरजेचं आहे. कारण एक शाबासकीची थाप म्हणून मत देणं गरजेचं आहे आणि मनसे उमेदवार निवडून आणणं गरजेचं आहे, जेणेकरून एक सुरक्षितता राहील आणि एक ग्वाही राहील की महाराष्ट्रात मराठीचं अस्तित्व असेल, विभागातल्या जनतेची एक सुरक्षितता असेल आणि तरुणांच्या येणाऱ्या काळामध्ये तरुणांना चांगल्या सुखसुविधा मिळतील. यासाठी मनसे उमेदवार जिंकवणं ही एक अत्यंत काळाची गरज बनलेली. धन्यवाद. या ठिकाणी खूपच सुंदर अशा आणि जिव्हाळ्याच्या प्रश्नावरती इथल्या महिलांनी प्रतिक्रिया दिल्या. ज्यांच्या मूलभूत गरजा वीज, रस्ते, पाणी आणि आरोग्य, शिक्षण या तर सुविधा ज्या नागरिकांना अभिप्रेत आहेत, ज्या खऱ्या अर्थानं
आपण जो सरकारकडे किंवा महापालिकेत महसूल भरतो त्या महसुलातनं या सगळ्या सुविधा खरं तर मिळायला हव्या होत्या. महानगरपालिकेवर सुद्धा या 5 वर्षात महानगरपालिकेने कोणत्याही असा विकास साधारणतः केला नाही. आपला महापालिकेचा महसूल तो नेमका कुठं वापरला? इतका कोट्यावधीचा महसूल आपल्या पलावा शहरातनं, लोढा हेवन शहरातनं किंवा ग्रामीण भागातनं या महापालिकेला मिळाला. मात्र यापासून इथला नागरिक आणि जो वंचित राहिला याबद्दल निश्चितच इथे बोंब दिसते. इथेच थांबतो. ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूजमध्ये आपलं स्वागत. पाहत राहा ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज. धन्यवाद.